नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा। तुम्हाला माहिती आहे आपण टेक्सास फिरतोय। इथे एक खूप मस्त गोष्ट आहे। आता आम्ही राहतोय सॅन अँटोनियोमध्ये। तुषारदादांच्या घरी ही त्यांचीच कम्युनिटी आहे आणि कॉर्पस क्रिस्टी नावाची एक सिटी आहे जिथं बीच सुद्धा आहे, समुद्र आहे आणि तिथे एक बघण्यासारखी गोष्ट आहे। आता आपण तिकडे निघालोय, निघूयात। हाय करा, हाय करा। टेक्सास रस्त्यांसाठी तर खूपच फेमस आहे। इतके एकमेकांवर एक असे फ्लायओव्हर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाड्यांचा स्पीड। इतक्या स्पीडने गाड्या जातात, कधी कधी तर 95 मैल्स पर आवर सुद्धा आम्ही स्पीड बघितला। खूपच छान वाटतंय। मला ना असं दुबई वाला फील आला। Are we there? At Corpus Christi? Oh. हे जे जहाज दिसतंय तर हे बॅटलशिप आहे आणि तेच आता आपण फिरून बघायचे। आपल्याला आता ही जी युद्धनौका आहे तर ही अगदी आत जाऊन बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण बीच पण बघणार आहोत। मस्त वाटतंय पण, कारण इथं US मधला समुद्र मी पहिल्यांदा बघतेय, त्यामुळे जास्त भारी वाटतंय। आता गाडी पार्क केली आहे। आता बघू आम्ही इथे आत जायचा रस्ता बघतो। इकडून आत जायचा रस्ता आहे, आपण आत जाऊन बघूयात। दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेलं हे एक एअरक्राफ्ट कॅरियर आहे, जे अनेक टोपणनावांनी सुद्धा ओळखलं जातं। ग्रे लेडी लेग्स किंवा द ब्लू घोस्ट असं सुद्धा याला म्हटलं जातं, कारण दुसऱ्या महायुद्धात बुडालं होतं हे जहाज आणि ते परत वर आलं आणि परत सेवा बजावली। त्यामुळं आता आपली ट्रॅम इथं आलेली आहे, जी आपल्याला या जहाजाच्या आतमध्ये म्हणजे दारापर्यंत घेऊन जाणार आहे। आता आम्ही इथं तिकीट घेतोय आणि त्यानंतर आत जाऊन आपण बघूयात। तर आत गेल्या गेल्या पहिल्यांदा आपल्याला दिसतोय त्याला फ्लाईट डेक असं म्हणतात। तर हा एक एअरपोर्ट आहे, 910 फुटांचा एअरपोर्ट। आपल्याला माहिती आहे की लढाई सुरू असताना विमानांना इंधन संपल्यावर पुन्हा इंधन भरण्यासाठी एका ठिकाणी उतरावं लागतं, तर ते हे ठिकाण आहे। मग इथं विमानं उतरत होती। दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेलं हे लेक्सिंग्टन आहे, त्यामुळे या जागी विमानं उतरायची, त्याच्यामध्ये इंधन भरलं जायचं आणि पुन्हा लढाईला सुरुवात व्हायची। त्या युद्धात वापरलेल्या काही वस्तू जसं की हे ड्रोन वगैरे हे सगळं इथं ठेवलेलं आहे आणि बाजूच्या बाल्कनीजमधून आपण समुद्र बघू शकतो इथे। तर हे जहाज वाटतच नाहीये पहिली गोष्ट तर, असं एखाद्या इमारती इतकं मोठं आहे ते 3-4 मजल्यांचं। हे मला कधी कधी आपलं बियॉन्ड इमॅजिनेशन वाटतं, ते आपण विचार पण नाही करू शकत एवढा। सस्पेन्शन आहे इथं, दरवाजा आहे का कसला बघ ना इकडे मला। ओके, मध्ये का? युद्धातली काही वेपन सुद्धा इथं ठेवलेली आहेत आणि त्यापैकीच ही एक गन आहे। असं वाटतं ते बघून की ही गन एवढी मोठी आहे, त्यातल्या गोळ्या पण केवढ्या मोठ्या असतील। आता इथून आपण वरच्या मजल्यावर जाऊयात, हँगर डेकची टूर करूयात। मी जसं म्हणाले तसं बरंच मोठं आहे हे जहाज, आणि हे जहाज नाही आहे तर हे एखाद्या एअरपोर्टसारखंच आहे। वर आल्यानंतर आपल्याला दिसतं की खूप विमानं इथं पार्क केलेली आहेत, तर एका वेळी 60 विमानं इथं मेंटेनन्स त्यांचा बघितला जायचा, त्यांचं रिफ्युएलिंग इथं केलं जायचं। आणि याच्यावर जी इंधनाची टाकी आहे या जहाजावर, तर ती किती क्षमतेची असेल तर त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी सांगितलंय की तुमची कार 132 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल आणि त्याला जेवढं इंधन लागेल तेवढं इंधन एका वेळी या जहाजामध्ये होतं त्या विमानांसाठी। आता इथं आत काहीतरी आपण आत जाऊन बघूयात, बहुतेक इथे एक मूवी दाखवतात। गन माउंट आहे हे आणि इथून सुद्धा गोळ्यात सोडल्या जात होत्या, तर त्याचीच माहिती ते स्क्रीनवर दाखवत आहेत आणि इथं ती गोळी सुद्धा ठेवलेली आहे। तर एवढी मोठी गोळी आहे जी इथून उडवली गेलेली आहे। आवीच्या हातावरून त्याचा अंदाज येत असेल की तो किती मोठी गोळी आहे ती। काय म्हटलं? ही जी सगळी इथं विमानं पार्क केलेली दिसत आहेत तर ही युद्धातलीच विमानं आहेत आणि यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला याचे पंख जे आहेत ते दुमडलेले दिसत आहेत, त्यामुळं कमीत कमी जागेत ते विमान पार्क करता येतं।
आता आपण आणखी वरच्या मजल्यावर जाऊयात आणि जिथून हे जहाज चालवलं जायचं त्या कॅप्टनच्या केबिनमध्ये जाऊयात. जाण्यासाठी अर्थातच खूपच चिंचोळे असे रस्ते आहेत आणि एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहेत सगळीकडे. आत गेल्या गेल्या आपल्याला पहिल्यांदा तर मला सगळ्या डोक्यावर वायर्सचं जाळं दिसतंय आणि ही महत्त्वाची सूचना आहे असं मला वाटतं. त्यांनी सांगितलं की कुठलाही स्विच काही ऑपरेट करू नका तुम्ही अजिबात, कारण जरी त्यांनी काळजी घेतलेली असली, खबरदारी घेतलेली असली तरी काय होईल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे फार काळजीपूर्वक इथून फिरावं लागतंय. केबिन का त्यांची कुठल्या टीमची? इथे फक्त पुरुषांनीच नाही तर महिलांनी सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 273 स्त्रिया या इथं काम करत होत्या युद्धाच्या वेळी सुद्धा, म्हणजे दुसऱ्या महायुद्धात सुद्धा. आणि ते मी कुठे वाचलं तर इथल्या रेस्टरूममध्ये जायचा मार्ग तर खूप चिंचोळा होता, त्यामुळे मला नीट तिथं फिल्मिंग नाही करता आलं. Hey, your captain speaking. हे सगळ्यात महत्त्वाचं मला बघायचं होतं की या ड्रायव्हर सीटवर बसून काय व्ह्यू समोर दिसत असेल, कारण एअरपोर्टच आहे ना तो, समोर एवढी विमानं तुम्हाला दिसणार जी की या नौकेचाच भाग आहेत. आणि तुम्ही कसा अंदाज येणार की कसं ते वळवायचं किंवा कसं काय? खतरनाक विषय आहे सगळा. आता आपण पुन्हा खाली जातोय आणि मग इथून बाहेर पडायचं आहे आणि दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे. म्हणजे काय? त्यात गंमत टाकूया मग ईट करायची गंमत. ईट करायचं म्हणजे युद्ध नौकेवर कोण गंबल मशीन्स बसवेल? बिल्वा ब्रिज बघ, ब्रिज. आता आपण बीच बघायचं आहे. हा सुद्धा एक बीचच आहे, नॉर्थ बीच नाव आहे याचं, पण इथं नाही फिरायचं आहे आपल्याला. आपल्याला डाऊनटाऊनमधला बीच बघायचा आहे, कॉर्पस क्रिस्टीच्या. तर आत्ता आपण कॉर्पस क्रिस्टीच्या डाऊनटाऊनमध्ये पोचलो आहे आणि कॉर्पस क्रिस्टी बे आत्ता आपल्याला समोर दिसत आहे. तर कॉर्पस क्रिस्टी बे हा गल्फ ऑफ मेक्सिकोचाच पार्ट आहे, म्हणजे याचा अर्थ इथून मेक्सिको खूपच जवळ आहे. सही वाटतंय माहिती आहे इथे आल्यावर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जी झाडं आहेत त्याच्यामुळे लिटरली असा दुबईसारखा फील आहे. आणि खूप स्वच्छ समुद्र वाटतोय, खूपच स्वच्छ, निळं निळं पाणी आणि त्यात त्या पांढऱ्या बोटी ज्या लावलेल्या आहेत त्या खूप छान दिसत आहेत. वातावरण इथं अजूनही छान असल्यामुळं माणसं बोटिंग करतायत, जे की मिनेसोटामध्ये कधीच बंद झालेलं आहे. आता आपण टुमारो सी वर्ल्डला जायचं आहे मस्तपैकी. सी वर्ल्ड म्हणजे तिथं खूप साऱ्या राईड्स आहेत ग्रीन बे सारख्या. इथे या स्कूटर्स दिसल्यावर त्या चालवायची हुक्की आली आहे, त्यामुळं आम्ही ते ॲप डाउनलोड करण्यापासून सगळं करतोय. एक राऊंड मारू. अरे मजा आहे, भारी वाटतंय. आता जरा खाली जाऊयात. मगाचपासून बिल्व म्हणतोय की त्या वाळूत खेळायचं आहे, त्यामुळे आता खाली जाऊयात. हा सोहम आहे, बिल्वसोबत खेळतोय. तो तुषार दादा आणि श्वेता दिदींचा मुलगा. बिल्वपेक्षा मोठा आहे तो. बिल्वला इतका छान समजून घेतोय, सगळी खेळणी त्याला खेळायला देतोय. आम्ही त्यांच्याच घरी राहतोय आणि या दोघांनी म्हणजे श्वेता दिदींनी आणि तुषार दादांनी आम्हाला इतका छान आमचा पाहुणचार केला आहे. रोज छान छान जेव घालतायत, मजा येते टेक्सास ट्रिपमध्ये. या फोटोत माझ्या बाजूला उभी आहे ती प्राची आणि आशिष. या दोघांचीही ओळख आमची इथे आल्यावरच झालेली आहे, कारण ते ऑलरेडी दादांचे फ्रेंड होते त्यामुळं. चला चला. जाता जाता इथे एक खूप मस्त गोष्ट दिसली आहे, ते म्हणजे एक अमेरिकन ताई आहेत आणि त्या योग करत आहेत इथे समुद्राच्या काठावर. खूपच मस्त वाटलं मला. अजूनही टेक्सास थोडंसं फिरायचं बाकी आहे. लवकरच पुढचा व्लॉग येईल तुमच्या भेटीला. बाय बाय.